नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आज आम्ही येले संभाजीनगरला, म्हणजे माझ्या माहेराला आणि माझ्या सासूरवाडीला. आज मी यायच्यावर राज्य करण, कारण की आज मी माझ्या माहेरात आहे आणि यायच्या सासरवाडी मध्ये. असो तर नारेगाव म्हणून एरिया आहे संभाजीनगर मध्ये, गरवाल स्टेडियमच्या समोर. यायचं कारण असं आहे की आज माझ्या सासूबाई गेल्या 2 धामाला, तर आम्ही आलतो आज भेटायला. त्याला वाटी लावून दिलं, ट्रॅव्हल्स मध्ये बसून दिलं. आता काही त्या महिनाभर येणार नाही. रडू राहिली काय? मला बी रडणं पडन, मी कशाला हसू. तर आज आम्ही सकाळी लवकर उठलो. इथं काळा गणपती मंदिर आहे. मी सांगते सोनू चोपडा त्यांना सगळं, माझ्या माहेराचं मलाच माहित राहील ना. तर आम्ही सगळ्यात अगोदर काळ्या गणपतीला गेलो. तर मग काळा गणपती मंदिर मधून आपण N7 ला गेलो. N7 ला काय आहे? रेणुका माता मंदिर. त्याच्यानंतर कुठे गेलो? त्याच्याच बाजूला कालभैरवाचं मंदिर आहे. लागूनच. आणि त्याच्यानंतर समोर गेल्यावर N9 मध्ये गेलो. N9 मध्ये स्वामी समर्थाचं केंद्र आहे. अच्छा, तिथं दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर मग कुठे गेलो? राम मंदिरला. ते तिकडे बघा, शहागंजकडे जाताना. इकडून सिडकोकून हाडकोकून शहागंजकडे जाताना राम मंदिर आहे. तिथं दर्शन घेतलं आणि मग घरी आलो. आणि मग आल्याच्या नंतर इथं हर्सुल टी पॉइंटला ट्रॅव्हल्स उभी होती, तिथून मामीला बसून दिलं. आणि मग आज आलो आम्ही इथं. आहे का नाही? कुठं म्हणजे माझ्या सासरवाडी तसे. आणि असं आहे तर मग शिवकन्याला रडू राहिली पा. रडू नको, येईन तुझी मम्मी परत महिनाभर. पप्पा मी रडले असते हो, पण आहे ना माझी मम्मी 2 धामाला गेली. तिथं किती अवघड राहतं आणि कोणाला बिना रडून वाटी नाही लाव, म्हणून मी रडले नाही. हसत हसत वाटी लावलं म्हणजे ती बी आनंदात जाते. आपण रडलं की तिचं मन बी कुठतरी दुखतं, माझे लेकरं रडले म्हणून मी रडले नाही. तर असं आहे. दुसरा ब्लॉग दाखवन मी तुम्हाला ती आल्याच्या नंतर. तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.